उन्हाळा सुरू झालेला आहे तर गॅसजवळ जास्त वेळ थांबून भाजी पोळी करायचा बऱ्याच वेळेस कंटाळा येतो। या पद्धतीने एकदा मसाला करून ठेवताल तर तुमचं बिसीबेली भात नक्कीच पटकन होईल। सुरुवातीला आपल्याला मूठभर इतकं हे कढीपत्त्याची पानं थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 4 वेलच्या आणि 5 ते 6 लवंगा, चमचाभर शहाजिरा टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा इतकं काळी मिरी, अर्धे चक्री फूलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि तसेच यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 1 तमालपत्र आणि तसेच अर्धा चमचा इतकं मेथीदाणा टाकून घेतलेला आहे। मेथीदाणा जास्त टाकायचा नाही, नाहीतर कडू होतो। आणि 4 चमचे चणा डाळ, 4 चमचे उडदाची डाळ इथे मी टाकून घेतलेला आहे आणि 3 बेडगी मिरची तोडून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या तिखट असलेलं टाकून घेतलेलं आहे। आता या सगळ्यांचा छान सुगंधित वास येईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तेल वगैरे वापरायचं नाही आणि त्याचबरोबर मोठा गॅस करायचा नाही। हलकंसं भाजून झालं की 4 चमचे किसून घेतलेले सुकं खोबरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चमचाभर इथे मी खसखस आणि त्याचबरोबर 2 चमचे इतकं पांढरे तीळसुद्धा टाकून घेतलेलं आहे, तर ते सुद्धा यासोबत भाजून घेऊया। तर नंतर टाकलेले जे जिन्नस आहे भाजायला फारसा वेळ लागत नाही, म्हणून थोडंसं भाजून झाल्यावर टाकून घेतलेलं आहे। सोबतच 3 चमचे इतकं धनिया पावडर टाकून घेतलेलं आहे। माझ्याकडे अख्खे धने नव्हते त्यामुळे धने पावडर वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर धने असतील तर ते तुम्ही वापरू शकता। सोबतच यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे। सुरुवातीला भाजून घेतलेले कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकून घेतलेले आहे। सगळे मसाले छान भाजले गेलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया, छान असं पावडर हे तयार करून घेऊया। इथे आपलं मसाला तयार झालेला आहे। या पद्धतीचा मसाला 2 महिने सहजपणे टिकून राहतो। आता बिसीबेली भात कसा करायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत लाईक करायला विसरू नका।